झिंगाला हूँ झिंगाला हूँ आदिवासी जागा हो जागा हो मी चंद्रपूर गडचिरोली मधला कातकरी श्रीकांत पेट्या आदिवासी जागा हो जागा हो तुझी ओळख सांग मी कोकणातला सुधाकर नरवडा. मी शरद तायडा. मी बेळघाटातला शिरसाटा. नंदुरबारचा वाघेळा. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हा आदिवासीवर या देशावर अन्याय झालेला आहे. अन्याय झालेला आहे. ब्रिटिशाच्या आधी आणि ब्रिटिशाच्या नंतरही आम्हाला सावकाराविरुद्धही लढा लागलेला आहे. सिद्धा कान्हा, बिरसा मुंडा, तट्ट्या मुल्ल, आमचे गडचिरोलीचे शेणमाके यांनी लढे दिलेले आहेत. आमचे हे आदिवासी लढे आर्थिक, सामाजिक, भाषा, संस्कृतीचा आमच्या अस्तित्वाचे ते लढे होते. तेव्हाच्या लढ्याचं नाव होतं हुल जोहार. आमच्या लढ्याचं नाव हुल हुलचा अर्थ आहे अन्यायाविरुद्ध आवाज, शोषणाविरुद्ध आवाज, अत्याचाराविरुद्ध आवाज. आमचं वाद्य आहे बिगुल. हुल बिगुल आदिवासीचा क्रांतिकारी आवाज. आमच्या अन्यायासाठी आम्ही ते जमा झालेलो आहोत. नंदुरबार वरून शरद तायडा आलेले आहेत. त्यांना काहीतरी सांगायचं आहे. या सभेत सगळे आदिवासींना समान वेळ देण्यात येईल. तुमचे वाक्य, तुमचं काय म्हणणं आहे ते सादर करा. आदिवासी जागा हो. बंधूंनो, सरकार नेहमी म्हणत असतं यह देश आदिवासियों का है, इस देश के मालिक आदिवासी है. पण तुम्हीच विचार करा, खरंच असं आहे का? तुमचा सतत असं म्हणायचं आहे आणि सतत सांगतात की देश हे आदिवासियों का आहे, तरी पण साधं समाज मंदिराला जागा मागितली तरीही देत नाहीत. तुम्हीच सांगा, हे खरं आहे का? जमीन आमची. जमीन कुणाची? जमीन आमची. आणि कंपन्या कुणाच्या? कंपन्या त्यांच्या आहेत. जंगल तुमचं आमचं आहे आणि त्यावर आश्रम त्यांचे आहेत. डोंगर आमचा आहे आणि त्यावर टॉवर त्यांनी बांधले आहे. या देशातलं, या जमिनीतलं पाणी कोणाचं आहे? हे आमचं पाणी आहे. पण तहान आपली भागते का? नाही, तहान त्यांची भागते. या देशाचे, या जमिनीचे, या संपूर्ण पृथ्वीचे मालक आपण आहोत. पण मालकी कोणाची आहे? ही या दुसऱ्या समाज व्यवस्थेची मालकी आहे. असं चालेल का? नाही, चालणार नाही. आता आमचा काही बेट ठरलेला आहे. आर पारची लढाई ठरलेली आहे. हिशोब तर द्यावाच लागेल. आणि खाल्लेलं तर ओकावंच लागेल. आता तुम्हाला माफी नाही. आता तुम्हाला माफी नाही. केवळ काही काफी नाही. तडीपार हद्दपार तुम्ही झालंच पाहिजे. तडीपार हद्दपार त्यांनी झालंच पाहिजे. देशाचं धोरण आता ठरलेलं आहे. देशाचं धोरण आता ठरलेलं आहे. देश विकून लाच सोडून सत्तेवर तुम्ही राहायचं. देश विकून लाच सोडून सत्तेवर तुम्ही राहायचं नाही. आता चालणार नाही. हुल शांत. नंदुरबार वरून किरण बागला आलेला आहे. त्यांनाही काहीतरी गुलामी विरुद्ध बोलायचं आहे. किरण बागुल जय बिगुल. किरण बागुल. हवे आहेत त्यांना चाटुगरी व फाटुगिरी करणारे, जे नाचतील त्यांच्या इशाऱ्यावर, करतील त्यांची पोपटपंची आणि घेऊन चालतील खांद्यावर धर्माच्या पताका. ज्ञान फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिकतेची नातं जोडणारा राजमार्ग,
जो उद्ध्वस्त करू पाहता ते कोणत्याही मार्गाने आणि निर्माण करू पाहता ते ठोकळीवाद व्यवस्था जी त्यांना पुरू शकेल गुलाम पिढ्यानपिढ्या. बुद्धिभ्रष्ट आपल्यातीलच आहेत की गुलाम त्यांचे परिवर्तनवादी विचाराची कास सोडून धर्मार्धाच्या टोळ्यात डोळे झाकून सामील होणारे, त्यांचंच खाणारे, त्यांचंच गाणारे आणि धुणारे सुद्धा. त्यांना व्हायचंय गुलाम, त्यांनी खुशाल व्हावं. माझं पुरोगामित्व मी कधीही विकणार नाही. आमचं पुरोगामित्व आम्ही कधी विकणार नाही. आदिवासी जागा हो, स्वातंत्र्याचा धागा हो. मेळघाट वरून येथे लढवय्ये कृष्णा वाघे आलेले आहेत. आगे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. त्या वळणाचे पाणी जरासे या वळणावर येऊ द्या. त्या वळणाचे पाणी या वळणावर जरासे येऊ द्या. स्वातंत्र्याचा सूर्य जसा आम्हालाही पाहू द्या. स्वातंत्र्याचा सूर्य आम्हालाही पाहू द्या. पाहू द्या, आम्हालाही पाहू द्या. मलाही पाहू द्या. भूक आमची मरून गेली, भूक आमची मरून गेली. किती छळला दोस्तो, ताटामधला घास आमचा घेऊन पळाला दोस्तो. ताटामधला घास आमचा घेऊन पळाला दोस्तो. विकासाच्या आराखड्यावर आम्हालाही राहू द्या. स्वातंत्र्याचा सूर्य आम्हालाही पाहू द्या. आम्हालाही पाहू द्या. आम्हालाही पाहू द्या. किती मजले तुम्ही चढविले, किती मजले तुम्ही चढविले. नाही मोजले आम्ही रे, ऊन वारा पाऊस गारा. खूप सोसले आम्ही रे, समानतेचे गीत आजचे आम्हालाही गाऊ द्या. स्वातंत्र्याचे सूर्य आम्हालाही पाहू द्या. आम्हालाही पाहू द्या. अंधाराच्या तळघराला हाक पाहिजे तुमची, अंगाराच्या तळाला हाक पाहिजे तुमची. धर्मभेद विसरून थोडी साथ पाहिजे तुमची. माणुसकीचा जरा हसरा मनोमनी वाहू द्या. स्वातंत्र्याचा सूर्य जरासा आम्हालाही पाहू द्या. शांत शांत. पालघरचे संजय शिरसाटा वार तर झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. जल जंगल जमिनीवर मळब दाटलं आहे. ऊट आदिवासी माणसं रान पेटलं आहे. डोंगरा जळत आहेत, पाखरं होळपत आहेत. पाण्यानेही आज आपलं इमान विकलं आहे. ऊट आदिवासी माणसं त्यांचे झुंड येत आहेत, गाव गुंड येत आहे. जंगल हातातून आपल्या आज निसटला आहे. ऊट आदिवासी माणसा खुटकाठी भोवती आपली वस्ती होती. पशुपक्ष्यांसोबत दंगा मस्ती होती. धरतीनंही काय करावं जर आभाळ फाटलं आहे. ऊट आदिवासी माणसा आदिवासीचा अर्थ आहे या जमिनीवर सगळ्यात आधी असलेला माणूस आदिवासी आहे. आदिवासीला कोणताही धर्म नाही, हिंदू नाही, ख्रिश्चन नाही. कितीतरी लोक त्यांना आपापले धर्म तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासारखा स्वाभिमानी माणूस आज स्पर्धेत उतरत नाही. आदिवासी जागा हो. जागा हो, स्वातंत्र्याचा हो. बौद्धांनो तुम्ही जागे झाले नाही, आदिवासी आधीच जागे झालेले आहेत. बरोबर. पालघरचे कोकणातले कातकरी आम्ही रोह्याला होतो. रोह्याला मला भेटलेले सुधाकर नरवडा. IAS हो, IPS हो, राजा हो, मंत्री हो, मालक आहेस तू या जमिनीचा. गुलामीचं चिन्ह जगू नकोस. उपाशी मेलास तरी चालेल, लाचार होऊन लाचार होऊ नकोस. लाचार होऊन भीक मागू नकोस. आजोबा स्वाभिमानी होता, बाप इमानी होता. तूच कसा लाचार झालास, त्यांच्या खासगीकरणाचा शिकार झालास. तज्ञ हो, विधीज्ञ हो, जाणकार हो, सुज्ञ हो. राजा आहेस तू या आदिमांचा. भिकाऱ्यासारखं वागू नकोस. उपाशी मेला तरी चालेल, उपाशी मेला तरी चालेल. लाचार होऊन लाचार होऊ नकोस. भीक मागू लाचार होऊ नकोस. भीक नकोस. मागू नकोस. हुलालाला, स्वातंत्र्याचा धागा हो. मित्रांनो,
मित्रांनो, तुमची सगळ्यांची भाषणं मोठी उठावदार झालेली आहेत. खरंच हा समाज आता तुमच्या भाषणांनी जागा झालेला आहे. तरी लढा हा सुरूच राहणार आहे. लढाई जारी आहे, लढाई चालूच राहणार. आपले शत्रू कोण आहे आपल्याला माहित आहे. माहित आहे. आपल्याला त्याची शिकार करायची आहे. काय करायचे आहे? आपल्याला त्याची शिकार करायची आहे. असे कोयते, तलवारी, तिरकमठे, लाट्या, काट्या, भाल्या जे तुर्तास मिळेल ते घेऊन या. सगळं घेऊन या. आपल्याला त्याची शिकार करायची आहे. शिकार करायची आहे. कलम करायचे आहेत त्यांचे हात. कलम करायचे. कलम करायचे आहेत त्यांचे हात. जंगल छाटणारे, जमीन हडपणारे, पाणी पळवणारे, सगळ्यांचे हात कलम करायचे. आमच्या योजनाचा मलिंदा खाणारे, बोगसगिरी करून नोकऱ्या लाटणारे आत्ताच कलम करायचे त्यांचे हात. उद्ध्वस्त करायचे आहेत त्यांच्या टोळ्या. उद्ध्वस्त करायच्या आहेत त्यांच्या टोळ्या. देशाबाहेरून आलेल्या, खरे म्हणजे देशावरून आलेले हल्लेखोर, दंगेखोर, खोट्या धर्माच्या फुशारक्या मारणाऱ्या, काल्पनिक ग्रंथ लिहिणाऱ्या, प्रसार माध्यमातून भूत आणि देवाच्या काल्पनिक कथा रचणाऱ्या, आपल्याला नकट्या नाकाचे, काळबेंद्रे, पापी जीव म्हणणाऱ्या कपटी, जुलमी, अत्याचारी लोकांचे हात कलम करायचे. नेस्तनाभूत करायचे आहेत त्यांचे सडके मेंदू. नेस्तनाभूत करायचे आहेत त्यांचे सडके मेंदू. शिक्षण व्यवस्था नासवणारे, न्याय व्यवस्था नागवणारे, अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारे, स्त्रीला अबलापत लादणारे, दलितांना कावसाबाहेर हाकलणारे, आदिवासींना जंगलातच कोंबणारे, भटक्यांना भटकंती म्हणूनच ठेवणारे, नेस्तनाभूत करायचे त्यांचे सडके मेंदू. शिकार तर झालीच पाहिजे. एकेकाने म्हणा शिकार तर झालीच पाहिजे. शिकार तर झालीच पाहिजे. काय तर झालीच पाहिजे. कुणाची? त्यांची, त्यांच्या सारख्यांची, त्यांच्यासाठी धडपडणाऱ्यांची, बळव्यांची, पळपुट्यांची, सडक्या मेंदूची शिकार. संविधान नाकारणाऱ्यांची, संविधान नाकारणाऱ्याची, मनुवाद पेरणाऱ्यांची, मानवतावादी मुले पायदळी तुडवणाऱ्यांची शिकार तर झालीच पाहिजे. शिकार तर झालीच पाहिजे. शिकार तर झालीच पाहिजे. हुल बिगुल, हुल बिगुल, हुल बिगुल. धन्यवाद. फोटो काढा.